राज्यातील 12 जिल्हा परिषदांच्या निकालामध्ये भाजपनं बाजी मारली आहे। एकूण 12 पैकी तब्बल 7 जिल्हा परिषदांवर भाजपनं सत्ता मिळवली आहे। शिंदेच्या शिवसेनेची 2 तर दोन्ही राष्ट्रवादीला प्रत्येकी 1-1 झेडपीमध्ये सत्ता मिळाली आहे। मात्र महाविकास आघाडी आणि शरद पवार गटाला केवळ एका जागेवर समाधान मानावं लागलंय। राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीनं निर्विवाद वर्चस्व मिळवलंय। जिल्हा परिषदेत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय। भाजपनं 7, शिंदेच्या शिवसेनेनं 2, अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मिळून एका जिल्हा परिषदेत सत्ता मिळवली आहे। एका जिल्हा परिषदेत शरद पवारांची राष्ट्रवादी आणि मवियानं मिळून विजय मिळवलाय। सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर आणि धाराशिव जिल्हा परिषदेवर भाजपनं झेंडा फडकवलाय। रत्नागिरी, रायगड या जिल्हा परिषदांवर शिवसेनेचा भगवा फडकलाय। पुणे आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेवर दोन्ही राष्ट्रवादीनं मिळून झेंडा फडकवलाय। सांगली जिल्हा परिषदेवर शरद पवारांची राष्ट्रवादी आणि मवियानं विजय मिळवलाय। पहिले नगरपालिका, मग महानगरपालिका आणि आता जिल्हा परिषदा या सगळ्या निवडणुकातून महाराष्ट्र सरकारने केलेलं जे काम आहे या कामावर एक प्रकारे जनतेने शिक्कामोर्तबच केलाय। 2017चा रेकॉर्ड हा भाजपने तोडलेला आहे आणि भाजप हा नंबर 1 पक्ष म्हणून या ठिकाणी एस्टॅब्लिश झाला आहे।